नमस्कार. आज आपण भोपळ्याचे घारगे कसे तयार करायचे हे पाहणार आहोत. यांना काही भागामध्ये भोपळ्याच्या घाऱ्या असे देखील म्हटले जाते. आज आपण जरासुद्धा भोपळा न किसता, भोपळ्याचं साल अजिबात न काढता फक्त कुकरच्या 2 शिट्ट्यांमध्ये हे घारगे तयार करणार आहोत. पद्धत एकदम सोपी आहे. जास्तीची मेहनत करावी लागणार नाही आणि कोणालाही जमेल ना इतकी सोपी पद्धत आज आपण वापरलेली आहे. हे घारगे पाहणा अगदी पुरीसारखे टम्म फुगलेले आहेत. विशेष म्हणजे ना अजिबात तेलकट झालेले नाहीत, कडकसुद्धा झालेले नाहीत, मस्त असे मऊ लुसलुशीत झालेले आहेत. आज आपण हे घारगे तयार करताना जरासुद्धा साखरेचा वापर केलेला नाही. पूर्णपणे हे गुळातले घारगे आहेत, त्यामुळे एकदम पौष्टिक असे तयार झालेले आहे. त्यासोबतच भरपूर सारा लाल भोपळा वापरलेला आहे, त्यामुळे अजूनच पौष्टिक हे तयार झालेले आहेत. चला तर वेळ न वाया घालवता रेसिपीला सुरुवात करूयात. जर तुम्हाला माझ्या रेसिपीज आवडत असतील तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. त्यासोबतच बेल आयकॉन देखील प्रेस करा. त्याने काय होईल, मी जेव्हा माझ्या नवनवीन रेसिपीज अपलोड करेन ना तेव्हा सर्वात आधी नोटिफिकेशन तुम्हाला भेटेल आणि तुम्ही माझी एकही रेसिपी मिस करणार नाही. चला तर रेसिपीला आपण सुरुवात करूयात. आठवड्यावर टिकणारे, टम्म फुगणारे, चवीला भन्नाट लागणारे आज आपण भोपळ्याचे घारगे तयार करणार आहोत. त्यासाठी मी या ठिकाणी लाल भोपळा घेतलेला आहे. साधारणतः वजनाने हा 1 किलो असेल, तर मी यामधला फक्त अर्धाच वापरणार आहे. आज आपण वजनी प्रमाणामध्ये बरोबर अर्धा किलो लाल भोपळ्याचे हे घारगे तयार करणार आहोत. आता ह्या घारग्यांना काही भागामध्ये घाऱ्या असे देखील म्हटले जाते. आता पहा, ह्या जो बियांचा जो वरचा भाग असतो ना तो आपल्याला सुरीच्या मदतीने किंवा हाताच्या मदतीने असा पूर्णपणे काढून घ्यायचा आहे. बिया किंवा त्याच्या ज्या दशा असतात ना त्या ठेवायच्या नाही अजिबात. आता हे घारगे तयार करायचे म्हटल्यावरती भोपळा किसून घ्या, भोपळ्याचं साल काढा. आता साल काढता काढता बऱ्याच वेळा काय होतं, अर्धा जो भोपळा आहे ना तो सुद्धा वाया जातो. तर आज आपण भोपळा न किसता, साल न काढता अगदी झटपट असे हे घारगे तयार करणार आहोत. त्यामुळे कोणालाही जमतील इतके सोपे आहेत. फक्त काय करायचं, आता हा भोपळा मोठा आहे ना, अर्धा किलो आहे जवळजवळ, त्याच्या ना आपल्याला मध्यम आकाराच्या बारीक बारीक फोडी तयार करून घ्यायच्या आहेत. मी व्हिडिओमध्ये दाखवते त्याप्रमाणे अगदीच बारीक बारीक न करता थोड्याशा मोठ्याच ठेवायच्या आहेत. हे पहा या पद्धतीने. हे पहा, अशा प्रकारे मी भोपळ्याच्या 5-6 फोडी तयार करून घेतल्या आहेत. मोठ्या मोठ्याच तयार केलेल्या आहेत. आता एक कुकरचं भांडं घेतलेलं आहे. कुकरच्या भांड्यामध्ये या तयार केलेल्या सर्व फोडी घालायच्या आहेत. आज आपण कुकरच्या 2 शिट्ट्यांमध्ये हा भोपळा वाफवून घेणार आहोत. मोठा कुकर घेतलेला आहे, तळाशी पाणी घातलेलं आहे, स्टँड ठेवलेला आहे. स्टँडवरती हे कुकरचं भांडं ठेवायचं आहे. लक्षात ठेवा, भोपळ्यामध्ये जरासुद्धा पाणी घालायचं नाही. पाणी वगैरे अजिबात न घालता झाकण ठेवायचं आहे या कुकरच्या भांड्यावरती. झाकण का ठेवायचं, कारण की ह्यामध्ये वाफेचं किंवा शिट्टीचं पाणी जायला नको म्हणून. आता झाकण लावून बरोबर मध्यम आचेवरती आपल्याला कुकरच्या 2 शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत. 2 शिट्ट्यांमध्ये हा भोपळा मस्त असा वाफला जातो, छान असा नरम होतो. आणि ना पूर्णपणे कुकर थंड होऊ द्यायचं आहे. त्यानंतरच हे कुकरचं भांडं बाहेर काढायचं आहे. कुकरच्या मध्यम आचेवरती 2 शिट्ट्या काढून घेतल्या. कुकर पूर्णपणे थंड करून घेतला. त्यानंतर हे भांडं काढलं होतं. आता तुम्ही या ठिकाणी पहा ना, भोपळा मस्त असा वाफला गेला आहे, छान असा नरम झालेला आहे, रंगसुद्धा बदललेला आहे. आता व्हिडिओमध्ये दाखवते त्याप्रमाणे भोपळ्याचं जे साल आहे ना ते काढून घ्यायचं आहे. तुम्ही असं चमच्याच्या मदतीने सुद्धा ह्या भोपळ्याचा गर काढू शकता किंवा साल जे आहे ना ते असं सुरीच्या मदतीने सुद्धा वेगळं करून घेऊ शकता. साल भोपळ्याचं काढायचं म्हणजे किती कठीण काम असतं ना, पण आता पहा अगदी सहजरित्या हे साल निघत आहे. चला तर ह्याच पद्धतीने वाफवून घेतलेल्या सर्व भोपळ्यांचे मी सालं या पद्धतीने काढून घेतलेले आहेत. परफेक्ट मस्त असा भोपळा आपला ह्या ठिकाणी शिजलेला आहे. आता पहा, या शिजवून घेतलेल्या भोपळ्याच्या फोडी मी हातामध्ये घेऊन चुरते तरी अगदी मस्त असा भुगा होत आहे. याचा अर्थ तुमच्या लक्षात आला असेल, आपला भोपळा मस्त असा वाफवून तयार झालेला आहे. आता सुरुवातीला ना मॅशर वगैरे न वापरता हाताने जेवढं शक्य होईल ना तेवढं चांगलं असं चुरून घ्यायचं आहे. हे पहा या पद्धतीने. अशा प्रकारे जेवढं शक्य होईल तेवढं हाताने मी चांगलं असं चुरून घेतलेलं आहे. मस्त असा भोपळाचा छान असा बारीक झालेला आहे. तरी असं मॅशर घ्यायचं आहे आणि त्याने छान असं मॅश करायचं आहे, जेणेकरून भोपळ्याचे काही मोठे मोठे दाणे किंवा कण शिल्लक राहिले असतील ना ते सुद्धा बारीक होऊन जातील. हे पहा या पद्धतीने. अशा प्रकारे साधारणतः 1 मिनिट मस्त असं मी मॅशरने हे मॅश करून घेतलेलं आहे. परफेक्ट. आता हा जो भोपळ्याचा गर जो आहे ना तो आपण एका वाटीने मोजून घेणार आहोत. जेवढा गर भरेल ना तेवढंच आपल्याला गूळसुद्धा घ्यायचा आहे.
हे पहा, ह्या वाटीने मी हा संपूर्ण गर मोजून घेतला भोपळ्याचा शिजलेला. एवढा बरोबर 1 वाटी भरलेला आहे. आता ह्याच वाटीने आपल्याला बरोबर 1 वाटी गूळ घालायचा आहे. आता हा मोजून घेतलेला जो गर आहे तो पुन्हा एका बाउलमध्ये काढून घेते आणि ह्याच वाटीने 1 वाटी आपल्याला गूळ घालायचा आहे. हे पहा, मस्त असा भोपळ्याचा गर या ठिकाणी मॅश झालेला आहे. अजिबात भोपळ्याच्या मोठ्या मोठ्या फोडी शिल्लक राहिलेल्या नाहीत. आता गूळ घेताना ना एक तर तुम्ही किसणीने किसून घ्या किंवा सुरीने एकदम बारीक बारीक कापून घ्या, म्हणजे कसं लवकर असा या भोपळ्याच्या गरमध्ये वितळेल. जर तुम्ही असे मोठे मोठे गुळाचे खडेश ठेवले ना तर खूप वेळ लागेल वितळायला आणि मग व्यवस्थित तुमच्या या घारगे जे आहेत घाऱ्या आहेत तयार होणार नाही. हे पहा, त्याच वाटीने मोजून आपण बरोबर 1 वाटी बारीक सुरीने कापून घेतलेला गूळ घातलेला आहे. गूळ साधाच घ्यायचा आहे, चिक्कीचा वेगळे गूळ घ्यायचा नाही, केमिकल विरहित गूळ घेतलेला आहे. आता हा घातलेला संपूर्ण 1 वाटी गूळ जो आहे ना तो आपल्याला या गरमध्ये म्हणजे गरामध्ये भोपळ्याच्या मिक्स करून घ्यायचा आहे. जसं जसं आपण हा मिक्स करणार ना गूळ तसं तसं हे मिश्रण जे आहे ना ते मस्त असं पातळ होतं आणि जेवढं शक्य होईल ना तेवढं मिश्रण असं सतत हलवत राहायचं आहे, जेणेकरून ना भोपळ्या म्हणजे आपल्या गुळाचे काही छोटे मोठे खडे असतील ना तर ते पूर्णपणे असे वितळले जातील. गूळ घालून घेतल्यानंतर साधारणतः 5 मिनटं चांगलं असं मिक्स करून घेतलं आणि हे मिश्रण जे आहे ना ते 10 मिनिटासाठी असं साईडला ठेवलं, जेणेकरून काही गुळाचे छोटे मोठे खडे असतील ना तरीसुद्धा चांगले असे वितळले जातील. हे पहा, संपूर्ण घातलेला 1 वाटी गूळ पूर्णपणे ह्या भोपळ्याच्या गरामध्ये मिश्रणामध्ये पूर्णपणे वितळलेला आहे. रंग पहा, अगदी सुरेख आलेला आहे. आता असा जेव्हा गूळ वितळतो ना तेव्हा असं मॅशरने पुन्हा असं चांगलं असं मॅश करून घ्यायचं आहे, जेणेकरून काही छोटे मोठे गुळाचे खडे शिल्लक राहिले असतील ना तर ते देखील अगदी चांगले असे बारीक होतील. हे पहा, अशा प्रकारे आपलं जे घारगे तयार करण्यासाठी लागणारे जे मेन मिश्रण आहे ना ते तयार झालेलं आहे. आता आपण लगेचच आपलं पीठ जे आहे ना घारगे तयार करण्याचं ते मळायला घेऊयात. आता घारगे तयार करण्यासाठी लागणारं पीठ भिजवून घेऊयात. त्यासाठी एका मोठ्या मिक्सिंग बाउलमध्ये ज्या वाटीने आपण सुरुवातीला भोपळ्याचं गर मोजून घेतलं ना त्याच वाटीने मोजून 2 वाटी स्वच्छ चाळून घेतलेलं गव्हाचं पीठ घालायचं आहे. आता वाटीमध्ये गव्हाचं पीठ मोजून घेताना अगदी दाबून दाबून न मोजून घेता हलक्या हाताने भरायचं आहे, म्हणजे कसं परफेक्ट असं मेजरमेंट तुमचं येईल आणि घारगे छान असं तयार होतील. हे पहा, अशा प्रकारे 2 वाट्या गव्हाचं पीठ घातलेलं आहे. आता पुन्हा त्याच वाटीने मोजून अर्धी वाटी बारीक रवा घालायचा आहे. लक्षात रवा, जाड रवा अजिबात वापरायचा नाही. जो आपला चिरोटे रवा असतो म्हणजे जो 0 नंबरचा बारीक रवा असतो ना त्याचाच वापर करायचा आहे. लगेचच पुन्हा त्याच वाटीने मोजून पाव वाटीला अगदी थोडंसं कमी बेसन पीठ घालायचं आहे. थोडंसं बेसन पीठ घातल्यामुळे ना आपले जे घारगे आहे ना ते चवीला चविष्ट लागतात आणि रवा घातल्यामुळे घारगे जे आहेत ना मस्त असे टम्म फुगतात, अजिबात कडक वगैरे होत नाही, मस्त असे मऊ लुसलुशीत व्हायला मदत होते. आता लगेचच चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि मोठा 1 ते 1.5 चमचा वेलची पावडर, जायफळ पावडर आणि सुंठ पावडर मी एकत्रच तयार करून घेतलेलं आहे ते घालत आहे. हे घालणं आवश्यक आहे, त्यामुळे घारगे ना चवीला खूप चविष्ट लागतात. आता हे सगळं व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे, मी व्हिडिओमध्ये दाखवते त्याप्रमाणे. आता आपण जे सुरुवातीला गूळ आणि भोपळ्याच्या गराचं मिश्रण जे तयार करून घेतलं होतं ना ते संपूर्ण मिश्रण ह्या स्टेजला घालायचं आहे आणि चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आहे. लक्षात ठेवा, लगेच आत्ता पाणी घालायचं नाही. या तयार केलेल्या मिश्रणामध्येच आपल्याला हे पीठ भिजवून घ्यायचं आहे. गरज लागली तर आपण वरतून थोडं थोडं पाणी घालणार आहोत, पण आत्ता लगेच सुरुवातीला घालायचं नाही, लक्षात ठेवा. हे पहा, अशा प्रकारे तयार केलेलं संपूर्ण मिश्रण मी पिठांमध्ये घालून घेतलेलं आहे. चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि पीठ मळून घ्यायचं आहे. आपण नॉर्मली पुरीसाठी ज्याप्रमाणे एकदम घट्टसर पीठ मळतो ना अगदी तसं नाही मळायचं, थोडंसं सैलसर ठेवलं तरीसुद्धा चालेल. हे पहा, अशा प्रकारे जे तयार केलेले मिश्रण आहे ना त्यामध्येच मी हे पीठ जेवढं शक्य होईल तेवढं मळून घेणार आहे. वरतून गरज लागली तर पाणी घालणारच आहे. पाणी ना साधंच वापरायचं आहे, गरम वगैरे पाणी करून घ्यायची अजिबात गरज नाही. चला तर लागेल तसं अगदी थोडं थोडं पाणी घालून मस्त असं आपलं पीठ मळून घ्यायचं आहे, पण अगदीचं पातळ पीठ मळायचं नाही, थोडंफार घट्टच ठेवायचं आहे. हे पहा, अशा प्रकारे घारगे तयार करण्यासाठी लागणारं पीठ मी भिजवून घेतलेलं आहे. आधी सुरुवातीला तयार केलेल्या मिश्रणामध्येच पीठ भिजवून घेतलं, त्यानंतर मला थोडंसं या ठिकाणी पाणी लागलेलं आहे आणि चांगलं असं घट्टसर पिठाचा गोळा मळून घेतलेला आहे. अगदीच पातळ जास्त मळायचं नाही, लक्षात ठेवा. आता वरतून 1-2 चमचे तूप घालायचं आहे किंवा तेल घातलं तरीसुद्धा चालेल आणि पुन्हा चांगलं असं मळून घ्यायचं आहे, म्हणजे कसं जो मळून घेतलेला पिठाचा गोळा आहे ना तो जास्तीचा कोरडा पडणार नाही, मस्त असं मऊ लुसलुशीतच राहील. हे पहा, तूप घातल्यानंतर चांगलं असं पुन्हा 1-2 मिनटं मळून घ्यायचं आहे. तुम्ही या ठिकाणी पिठाची थिकनेस कन्सिस्टन्सी पाहून घ्या, जास्तीचं घट्ट नाही जास्तीचं पातळ नाही, मध्यम असं मळून घेतलेलं आहे.
आता हे जे मळून घेतलेलं पीठ जे आहे ना ते जास्त वेळ ठेवायचं नाही, एक 10-15 मिनटासाठी भिजवायला साईडला ठेवायचं, जेणेकरून आपण जो घातलेला रवा आहे ना तो मस्त असा भिजेल आणि भिजल्यामुळे फुगतो तो रवा, त्यामुळे आपल्या पुऱ्या आहे ना छान अशा टम्म फुगतात. एक 10-15 मिनटं साईडला ठेवून देऊयात आणि लगेचच आपण ह्याच्या पुऱ्या तयार करायला सुरुवात करणार आहोत. साधारणतः 20 मिनटं झालेली आहेत. मळून घेतलेलं घारग्यांचं पीठ मी भिजायला साईडला ठेवलेलं होतं, मस्त असं भिजलं गेलं आहे. भिजल्यामुळे पहा जास्तीचं पातळ किंवा जास्तीचं घट्ट झालेलं नाही, अगदी कन्सिस्टन्सी परफेक्ट आहे. अगदी असंच पीठ तुम्हीसुद्धा मळून घ्यायचं आहे. आता आपण पुरीसाठी ज्याप्रमाणे उंडा तयार करतो ना त्याचप्रमाणे उंडा तयार करून घ्यायचा आहे. तुम्हाला मोठ्या छोट्या कशा पुऱ्या आवडत असणार त्यानुसार तुम्ही हे उंडे तयार करून घेऊ शकता. मी या ठिकाणी मध्यम आकाराचा आपला लिंबू असतो ना त्यानुसार हा जो उंडा आहे पिठाचा तो तयार करून घेणार आहे. हे पहा या पद्धतीने अशा प्रकारे 5-6 उंडे तयार करून घेते आणि लगेचच हे घारगे जे आहेत ना ते लाटायला सुरुवात करणार आहे. हे पहा मस्त असं आपला उंडे तयार झालेले आहेत. आता जे उरलेले पीठ आहे ना ते झाकून ठेवायचं आहे, म्हणजे कसं हवेच्या संपर्कात येऊन कोरडं पडणार नाही. आता हे घारगे लाटताना थोडंसं गव्हाचं पीठ लावलं लाटताना तरीसुद्धा चालेल, किंवा असंच लाटता येत असेल ना तर असंच लाटलं तरीसुद्धा चालेल. पण कधी कधी काय होतं आपल्या पोलपाटाला ना ते घारगे जे आहे ते लाटताना चिटकू शकतात, म्हणून मी थोडंसं गव्हाचं पीठ लावलेलं आहे आणि मस्त असं हे घारगे लाटून घेत आहे. घारगे लाटताना अगदीच पातळ किंवा अगदीच जाड लाटायचे नाही, मध्यम जाडीचे तयार करून घ्यायचे आहेत. हे पहा या पद्धतीने. हे पहा अशा प्रकारे मी मध्यम जाडीचे आणि मध्यम आकाराचे हे घारगे लाटून घेतलेले आहेत. परफेक्ट एका प्लेटमध्ये ठेवून देऊयात. एकदम जास्त घारगे तयार करायचे नाही, 5-6 करायचे आणि लगेच साईडला तळायला घ्यायचे, म्हणजे कसे ते कोरडे पडत नाही. तुम्हाला मी आणखी 1-2 घारगे जे आहेत ना ते लाटून दाखवते. अशा प्रकारे मी 5-6 घारगे जे आहेत ना ते तयार करून घेतलेले आहेत, लगेचच तळायला घेणार आहे. आता मी या ठिकाणी कढईमधलं तेल जे आहे ना ते चांगलं असं कडकडीत गरम करून घेतलेलं आहे. आता तेल चांगलं असं गरम झालं की लगेचच तयार करून घेतलेले घारगे तेलामध्ये सोडायचे आहेत आणि मस्त असे दोन्ही बाजूनी तळून घ्यायचे आहेत. घारगे तळताना 1-2 गोष्टी लक्षात घ्यायच्या आहेत. जास्त वेळानं या घारग्यांची बाजू अदली बदली करायची नाही, नाहीतर घारगे जे आहेत ना ते तेलकट होऊ शकतात. हे पहा घारगे मस्त असे पुरीसारखे टम्म फुगलेले आहेत. रंग पहा अगदी सुरेख आलेला आहे. आपण गूळ घातलेला आहे ना त्यामुळे घारगे जे आहेत ना मस्त असं डार्क रंगावरती तळले जातात. पण अगदी जास्त मोठा गॅस करून कंटिन्यू तळायचं नाहीत, नाहीतर काय होतं मग जास्तीचा डार्क रंग येतो आणि घारगे जे आहे त्याची चव बदलू शकते. हे पहा अशा प्रकारे पहिला घारगा जो आहे ना मी तुम्हाला तळून दाखवलेला आहे, मस्त असा टम्म फुगलेला आहे पुरीसारखा. आता तयार करून घेतलेले जे घारगे आहेत ना ते एका प्लेटमध्ये काढून घेऊयात. ह्याच पद्धतीने तुम्हाला मी आणखी 1-2 घारगे तळून दाखवते. आता हे घारगे बनवायला फार सोपे आहेत, अगदी झटपट तयार होतात. पूर्वी ना म्हणजे भोपळा घिसायचा, भोपळ्याचे साल काढायचे, त्यानंतर त्याचं मिश्रण तयार करून ते घारगे बनवायचे म्हटल्यावरती थोडीशी लांब प्रोसेस असते. पण आज आपण अगदी झटपट असे कुकरच्या 2 शिट्ट्यांमध्ये हे घारगे तयार केलेले आहेत. फक्त लक्षात ठेवायचं घारगे वाफवताना त्यामध्ये बिलकुलसुद्धा पाणी घालायचं नाही. बऱ्याच वेळा काय होतं काही जण पाणी घालून भोपळा वाफवतात, त्यामुळे ना पाण्याचा अंश खूप त्या मिश्रणामध्ये तयार होतो, त्यामुळे ना पीठ खूप जास्तीचं ॲड करावं लागतं. मग त्यामुळे काय होतं कधी कधी ना घारगे कमी गोड तयार होतात. त्यामुळे अजिबात पाणी न घालता हे घारगे हा जो भोपळा आहे ना तो वाफवून घ्यायचा. हे पहा आणखी 1-2 घारगे तळून दाखवलेले आहेत, मस्त असे टम्म फुगलेले आहेत. प्लेटमध्ये काढून घेऊयात. ह्याच पद्धतीने उरलेले सर्व जे घारगे आहेत ना मी तळून घेते. अशा प्रकारे काही घारगे मी तळून घेतलेले आहेत. अगदी मस्त असे टम्म फुगलेले आहेत, मऊ लुसलुशीत तयार झालेले आहेत. अजिबात कडक वगैरे तयार झालेले नाहीत आणि विशेष म्हणजे ना अजिबात तेलकट झालेले नाहीत. अगदी परफेक्ट प्रमाण तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे, त्यामुळे तुमचे घारगे देखील असेच तयार होतात. मस्त असे 7-8 दिवस आठवडाभर छान टिकतात, अजिबात खराब होत नाही. रंग पहा अगदी सुरेख आलेला आहे. कशी वाटली तुम्हाला माझी आजची रेसिपी? आवडली असेल तर हे भोपळ्याचे घारगे जरूर करून पहा, कसे झालंय मला कमेंट बॉक्समध्ये सांगायला मात्र विसरू नका. असेच भेटूया एका नवीन आणि सोप्या रेसिपीसोबत. तोपर्यंत मस्त खा आणि हेल्दी राहा.